नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. डॉक्टर किरण ठाकूर यांच्या 74व्या वाढदिवसानिमित्त सांगलीकरांकडून मंगळवार दिनांक 7 एप्रिल रोजी कार्यक्रमस्थळी भव्य नागरी सत्कार आयोजित करण्यात आला. महापौर धीरज सूर्यवंशी, उपमहापौर गजानन मगदुम, स्थायी सभापती अतुल माने, सभागृह नेते संदीप आवटी, मनपा विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण, गटनेते युवराज गायकवाड, युवराज बावडेकर, मैनुद्दीन बागवान तसेच शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष राजेश नाईक, राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक पद्माकर जगदाळे, निशिकांत पाटील, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, जिल्हाध्यक्ष देवराज पाटील, जनसुराज्य पक्षाचे समित कदम आणि भाजप शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग व जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक प्रमुख उपस्थित होते. सायंकाळी 5 वाजता हा गौरव सोहळा पार पडला. प्रसंगी सांगलीकरांनी डॉक्टर किरण ठाकूर यांना भेटून अभिष्टचिंतन केले. बेळगाव जिल्हा नगरविकास कक्षाचे सहाय्यक कार्यकारी अभियंता अजय सिंह राजपूत यांच्या निवासस्थानांवर मंगळवारी लोकायुक्तांनी धडक कारवाई करत छापे टाकले. बेहिशोबी मालमत्ता बाळगल्याच्या संशयावरून ही कारवाई करण्यात आली असून प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. शहरातील आंजनेय नगर येथील निवासस्थानासह अथणी आणि हुकेर येथील मालमत्तांवर एकाच वेळी झडती घेण्यात आली. प्राथमिक तपासणीत 1 किलोहून अधिक सोन्याचे दागिने तसेच विविध बँक खात्यांमध्ये सुमारे 2 कोटी रुपयांच्या ठेवी आढळून आल्या आहेत. तपासणी दरम्यान बेळगाव शहरात अजय सिंह राजपूत यांची एका शेजारी एक अशी 3 घरे असल्याचेही उघडकीस आले. ज्ञात उत्पन्नापेक्षा अधिक मालमत्ता असल्याच्या तक्रारीनंतर लोकायुक्त अधिकाऱ्यांनी ही कारवाई हाती घेतली असून संबंधित कागदपत्रांची सखोल पडताळणी सुरू आहे. ही कारवाई डीवायएसपी बी.एस. पाटील आणि भरत रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. जप्त कागदपत्रे आणि मालमत्तेची सध्या सूक्ष्म चौकशी सुरू असल्याची माहिती बी.एस. पाटील यांनी दिली. विजयपूर जिल्ह्यातील कोल्हारजवळील बबलादी गावामध्ये अंदाजे 30 वर्षीय एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह कृष्णा नदीमध्ये आढळून आला. संबंधित व्यक्तीने काळ्या रंगाचा शर्ट आणि पॅन्ट परिधान केले होते. गेल्या 2-3 दिवसांपासून तो बबलादी परिसरात मद्यपान करून फिरत असल्याची माहिती समोर आली आहे. मृताचे नाव आणि पत्ता अद्याप समजलेले नसून बबलेश्वर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन मृतदेह बाहेर काढून तपास सुरू केला आहे. मेसर्स आर.एस. हेरेकर ज्वेलर्स, तुमच्या आनंदाच्या क्षणांना सुवर्णस्पर्श. नवजात बालकाला लागणारे सर्व प्रकारचे दागिने, लग्नसराई, मुंज, साखरपुडा किंवा कोणताही शुभप्रसंग प्रत्येक क्षण खास बनवण्यासाठी आकर्षक सोन्या चांदीच्या दागिन्यांची देखणी शृंखला येथे उपलब्ध. परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम असलेले दागिने, नाजूक डिझाईन्स आणि उत्कृष्ट कारागिरीमुळे तुमचा प्रत्येक सोहळा अधिक उजळून निघेल. लग्नासाठी खास दागिने, बारशासाठी कडदोडा, पैजण, वाळे इत्यादी, तसेच मुंज व साखरपुड्यासाठी आकर्षक कलेक्शन, पारंपरिक ते मॉडर्न डिझाईन्स पर्यंत तुमच्या खास क्षणांना द्या एक चमकदार आठवण. शहापूर बाजारपेठेतील एक विश्वसनीय नाव, प्रोप्रायटर राघव हेरेकर यांचे मेसर्स आर.एस. हेरेकर ज्वेलर्स, 397 बार ए, खडे बाजार, शहापूर, बेळगाव. बेळगाव महानगरपालिकेच्या सत्ताधारी नगरसेवकांच्या कार्यपद्धतीवर माजी महापौर आणि माजी नगरसेवकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. उत्पन्न थकीत असतानाही अतिरिक्त अर्थसंकल्प मांडल्याबद्दल त्यांनी प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. माजी महापौर रमेश पुडची यांनी 1977च्या कायद्यानुसार उपलब्ध निधी आणि अपेक्षित उत्पन्नाचा ताळमेळ घालूनच अर्थसंकल्प मांडणे आवश्यक असल्याचे सांगितले. शहरातील पथदीप आणि कमांड कंट्रोल रूम व्यवस्थापन कोलमडल्याचा आरोपही त्यांनी केला. माजी महापौर नागेश सातेरी यांनी स्मार्ट सिटी प्रकल्पातील त्रुटींवर बोट ठेवत अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधी स्मार्ट झाले असे म्हटले. शिवाजीराव सुंटकर यांनी जनहिताची कामे प्राधान्याने करण्याचा सल्ला दिला. या पत्रकार परिषदेला मालोजीराव अष्टेकर, नागेश सातेरी, रेणू किल्लेकर, नेताजी जाधव, वंदना बेळगुणकर, दीपक वाघेला यांच्यासह अनेक माजी लोकप्रतिनिधी उपस्थित होते. श्री ब्रह्मदेव कुस्तीगीर संघटना मजगाव बेळगाव यांच्या वतीने ग्रामदैवत श्री ब्रह्मदेव कलमेश्वर आणि हनुमान जयंती यात्रेनिमित्त आंतरराष्ट्रीय महाकुस्ती मैदान 8 एप्रिल सायंकाळी 3 नंतर आयोजित केले आहे.
यंदा भव्य कुस्ती मैदानात आंतरराष्ट्रीय दर्जाचे कुस्तीपटू सहभागी होणार असून पैलवान दादा शेळके, जुबैर रशियाचा पैलवान विल्यम्स, संदीप सांगली, कार्तिक काटे यासारखे नामवंत पैलवान आणि महिला कुस्तीचे आकर्षक प्रदर्शन होणार आहे. मैदान यशस्वी करण्यासाठी जय भारत फाउंडेशन तसेच अहमद मजगावकर, कृष्णा बिंदले, वर्धमान गंगाई, बाबू पाटील आणि चिदंबर होळ्यांवर यांचे सहकार्य मिळाले आहे. कुस्ती कमिटीचे अध्यक्ष शिवाजी पट्टण, नगरसेवक सुनील गौरांना गोड, मल्लाप्पा मजूकर, श्रीपाल पुजारी, पांडू गिड्डन्नावर, चंद्रकांत देसाई, वासू परमाज, संदीप नरसगौडा, शांतीनाथ नेगिन्हाळ, सुकुमार गौरांना, पवन काकतकर, राजेंद्र मजूकर, मारुती नाईक यांनी आखाड्याचे नियोजन केले आहे. ब्रह्मदेव कुस्ती आखाडा तलाव मजगाव येथून हे मैदान तरुण भारत न्यूजद्वारे यूट्यूब व फेसबुकवर थेट प्रक्षेपित होईल, ज्यामुळे कुस्तीप्रेमींना मोबाईलवर हा थरार अनुभवण्याची संधी मिळणार आहे. बेळगाव शहरासह ग्रामीण भागामध्ये वाढत्या उन्हाळ्यामुळे पाण्याची टंचाई तीव्र होत आहे. नागरिकांना पर्याय म्हणून टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावं लागत आहे, ज्यामुळे टँकर मालकांसाठी दिवस उजळले आहेत. शहरात पाणीपुरवठा मंडळाद्वारे 8 ते 10 दिवसात एकदाच पाणी पुरवठा केला जातो, ज्यामुळे कुटुंबांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. 100हून अधिक टँकर शहरात कार्यरत असून विभागानुसार एका टँकरसाठी 500 ते 700 रुपये आकारले जात आहेत. पाण्याची उपलब्धता कमी असलेल्या भागामध्ये दर चढ उतार होत असल्याने नागरिकांवर आर्थिक भार पडत आहे. नव्या वसाहती, उंच भाग आणि पाणीपुरवठा यंत्रणेला दूर असलेल्या परिसरात टँकरची मागणी जास्त आहे. येत्या आठवड्यात उन्हाचा तीव्रपणा वाढण्याची शक्यता असल्यामुळे पाण्याची गरज अधिक प्रमाणात भासणार आहे. डी के हेरेकर ज्वेलर्स म्हणजे बेळगावातील एक विश्वासू सुवर्ण दालन. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या सोन्या चांदीच्या किमतीमुळे ग्राहकांची धांदल उडत आहे. पण आमच्या सुवर्ण दालनात मिळतो उत्तम ग्राहक सेवा, शुद्धतेची खात्री आणि वर्षानुवर्षाचा विश्वास. म्हणूनच आमचं तुमच्याशी नातं 52 कशी सोन्यासारखं उजळून निघतं. आमच्या दुकानात खरेदी करा 24 कॅरेट शुद्ध सोन्याचे कलाकुसरीचे दागिने, आकर्षक चांदीचे अलंकार आणि पूजेसाठी लागणारे सर्व साहित्य. खरेदीवर मिळवा एक आकर्षक भेटवस्तू. नियम व अटी लागू. या सुवर्ण संधीचा लाभ घेण्यासाठी आजच भेट द्या. डी के हेरेकर ज्वेलर्स, श्री विठ्ठल भवन, संयुक्त महाराष्ट्र चौकाजवळ, खडे बाजार, बेळगाव, तसेच तेले पाटील गल्ली, शहापूर, बेळगाव येथील आमच्या सुवर्ण दालनाला. बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ यांनी आझमनगर, शाहूनगर, मातोश्री कॉलनी व संगम कॉलनीतील सुरू असलेल्या रस्ते व निचरा विकास कामांची पाहणी केली. कामांची गुणवत्ता राखून प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. सर्व भागात विकास कामे सुरू राहतील, तसेच नागरिकांच्या जीवनमानात सुधारणा करण्यावर भर दिला जाईल असे त्यांनी सांगितले. अमान सेठ यांनी नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेत संबंधित अधिकाऱ्यांकडे पाठवण्याचे आश्वासन दिले. यावेळी आयोजित जनता दरबारात नागरिकांच्या तक्रारी ऐकून त्यांचे त्वरित निराकरण करण्याचे आश्वासन देण्यात आले. या उपक्रमाचे नागरिकांनी स्वागत केले. आमदार आसिफ सेठ यांनी बागलकोट येथे उमेश मेती यांच्या प्रचारासाठी भेट देत भव्य रोड शोमध्ये सहभाग घेतला, ज्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पुढे त्यांनी दावणगेरे येथे समर्थ शमनूर यांच्या समर्थनार्थ प्रचार करत कार्यकर्ते व नागरिकांशी संवाद साधला. दोन्ही ठिकाणी दिसून आलेल्या एकजुटी व विकासाभिमुखतेचे त्यांनी कौतुक करत सर्वसमावेशक प्रगतीवर भर दिला. या प्रचार दौऱ्यात मंत्री जमीर अहमद खान, मुख्यमंत्री यांचे राजकीय सचिव नसीर अहमद तसेच इतर वरिष्ठ नेते व कार्यकर्ते उपस्थित होते. मजगाव येथील श्री ब्रह्मदेव व श्री कलमेश्वर देवालयाच्या पारंपरिक गाडे यात्रेला यंदा उत्साहात प्रारंभ झाला असून धार्मिक कार्यक्रमांना भाविकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. मंगळवार दिनांक 7 एप्रिल रोजी ग्रामदेवी महालक्ष्मी देवीची ओटी भरण्याचा सोहळा भक्तिभावाने पार पडला. या कार्यक्रमासाठी सुमारे 10,000हून अधिक भाविकांनी उपस्थिती दर्शवली होती. देवस्थान पंच कमिटी व उद्यमबाग पोलीस ठाण्याच्या सहकार्याने यात्रेचे नियोजन शिस्तबद्धपणे करण्यात आले आहे. बुधवार दिनांक 8 एप्रिल रोजी दुपारी 3 नंतर आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मल्लांच्या भव्य कुस्ती स्पर्धेकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. तृतीयपंथीयांचे हक्क, सन्मान आणि समानतेच्या मुद्द्यावरून बेळगावात आंदोलन तीव्र होत असून तृतीयपंथी सुधारणा कायदा 2026 तात्काळ रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे.
या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करत या कायद्यामुळे तृतीयपंथीयांच्या अधिकारांवर गदा येत असल्याचा आरोप संघटनेने केला. शक्ती योजनेअंतर्गत मोफत बस प्रवास घेताना भेदभाव व अपमानास्पद वागणूक मिळत असल्याची तक्रारही करण्यात आली. तृतीयपंथीयांना विना अडथळा मोफत प्रवासाची सुविधा देण्याबरोबरच बस कर्मचाऱ्यांना संवेदनशीलतेचे प्रशिक्षण देण्याची मागणी करण्यात आली. मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेने दिला आहे. लोकमान्यच्या मुदत ठेव योजना म्हणजेच सुयोग्य कालावधीत सर्वोत्तम व्याजदर. आता तुमच्या गुंतवणुकीवर मिळवा 10.10% परतावा. अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 1800212405. लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू. खानापूर येथील जमीन वादामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचा कथित गैरवापर झाल्याचा आरोप समोर आला असून कर्नाटक दलित संघर्ष समितीने जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे. कवळे मठ व एका खासगी कंपनीतील वादग्रस्त जागेवर त्रयस्थ व्यक्तीने बाबासाहेबांचा फलक लावल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणामुळे सामाजिक सलोखा बिघडण्याची शक्यता व्यक्त होत असून दलित नेत्यांनी तीव्र निषेध नोंदवला आहे. संबंधित फलक तात्काळ हटवून दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. प्रशासनाने तात्काळ कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा लक्ष्मण मादार यांनी दिला. यावेळी शिवाजी मादार, रामचंद्र मादार यांच्यासह अनेक दलित नेते व कार्यकर्ते उपस्थित होते. बेळगाव तालुक्याच्या पश्चिम भागात फोनपेद्वारे पैसे पाठवले असल्याचे खोटे सांगून किराणा दुकानदारांची फसवणूक करण्याचे प्रकार वाढले आहेत. अज्ञात भामट्याने किराणा दुकानात 15 किलो तेलाचा डबा, तांदळाची पिशवी आणि इतर साहित्य घेतले. नंतर बनावट फोनपे ट्रान्झॅक्शन दाखवून पसार झाला. सुमारे 7,000 रुपयांचे नुकसान व्यापाऱ्यांना झाले आहे. अशा घटनांमध्ये बिजगण यांनी बेळगुंदी गावातील दुकानेही प्रभावित झाली आहेत. सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून आरोपी दररोज वेगवेगळ्या दुकानांना लक्ष्य करत आहेत. व्यापाऱ्यांनी व्यवहार करताना पैसे खात्यात जमा झाल्याची खात्री करूनच माल देण्याचे आवाहन केले आहे. स्थानिकांनी पोलिसांकडे तातडीने कारवाई करून परिसरात गस्त वाढवण्याची मागणी केली आहे. यासोबतच व्यापाऱ्यांना सतर्क राहण्याचीही चेतावणी देण्यात आली आहे. विजयपूर येथे जनगणना 2027 यशस्वी करण्यासाठी गणनादार आणि पर्यवेक्षकांनी योग्य प्रशिक्षण घेणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. आनंद के यांनी सांगितले. विजयपूर शहरातील सिक्याब अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित प्रशिक्षण कार्यशाळेच्या पाहणीनंतर ते बोलत होते. जनगणना ही केवळ लोकसंख्येची मोजणी नसून देशाच्या सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक स्थितीची नोंद करणारी वैज्ञानिक प्रक्रिया असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रशिक्षण नीट समजून घेऊन नागरिकांना योग्य माहिती देत त्यांचा सहभाग सुनिश्चित करण्याचे आवाहन त्यांनी केले. भारतात प्रथमच डिजिटल पद्धतीने होणारी ही जनगणना 2 टप्प्यात पार पडणार असून कोणताही नागरिक वंचित राहू नये यासाठी दक्षता घेण्याचे निर्देश त्यांनी दिले. एप्रिल महिन्यातील उष्णतेच्या लाटांचा परिणाम बेळगाव शहरात जाणवू लागला असून दिवस आणि रात्रीच्या तापमानामध्ये सातत्याने वाढ होत आहे. मंगळवारी शहराचे तापमान 33°C नोंदवले गेले, ज्यामुळे उन्हाच्या झळांनी नागरिक त्रस्त झाले. वाढत्या उष्णतेमुळे किर्लोस्कर रोड, मारुती गल्ली, रामदेव गल्ली आणि खडे बाजार सारख्या गजबजलेल्या भागात दुपारी शुकशुकाट पसरला होता. उन्हामुळे बाजारपेठेत गर्दी कमी झाली तर शीतपेयांची मागणी वाढली आहे. गेल्या आठवड्यापासून तापमानामध्ये सातत्याने वाढ होत असल्याने नागरिकांची दैनंदिन हालचाल प्रभावित होत आहे. बेळगाव तालुक्यातील तुरमुरी येथील कचरा डेपो विरोधात ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त करत तो तातडीने स्थलांतरित करण्याची मागणी केली आहे. डेपोमुळे विहिरी व कूपनलिकांचे पाणी दूषित होत असून आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला. यापूर्वी शहरातील कचऱ्यावर खासबा घेते प्रक्रिया केली जात होती, मात्र नागरी वस्ती वाढल्याने आणि स्थानिक विरोधामुळे तो प्रकल्प बंद करून तुरमुरी येथील सुमारे 66 एकर जागेमध्ये कचरा डेपो स्थलांतरित करण्यात आला. त्यावेळीही ग्रामस्थांनी विरोध केला होता, मात्र प्रशासनाने तो निर्णय अंमलात आणला. 2029 पर्यंत करार असतानाही वाढत्या प्रदूषणामुळे ग्रामस्थांचा विरोध तीव्र झाला आहे. दूषित पाणी, वाढलेला डास माशांचा प्रादुर्भाव आणि आजारांच्या धोक्यामुळे नागरिकांमध्ये असंतोष वाढत आहे. बायकिंग ब्रदरहूड बेळगाव यांनी वाहतूक पोलीस विभागाच्या सहकार्याने शहरात सुरक्षा जनजागृती आणि वाहतूक नियम रॅलीचे यशस्वी आयोजन केले.
या रॅलीचा उद्देश सुरक्षित वाहन चालवणे, रस्त्यावर शिस्त राखणे आणि वाहतूक नियमांचे पालन करण्याचे महत्त्व जनतेपर्यंत पोहोचवणे हा होता. बायकिंग ब्रदरहूडचे प्रमुख सदस्य सिद्धांत पाटील, प्रवीण कुलकर्णी, अमित राऊत, महेश हसबे, दीपक हिरेमठ आणि समीर शिगळी यांनी यामध्ये उत्स्फूर्त सहभाग दर्शवला. विशेष आकर्षण म्हणजे यमराज पात्राचे झेवियर यांनी केलेले सादरीकरण, ज्याद्वारे वाहनधारकांना प्रभावी संदेश दिला गेला. हेल्मेट नाही तर राईड नाही. जनतेकडून या उपक्रमाला उत्तम प्रतिसाद मिळाला. रॅलीमुळे प्रत्येक रायडरने सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे असा संदेश देण्यात आला. उपक्रमाच्या माध्यमातून सुरक्षित चला, जबाबदारीने चला हा संदेश जनतेपर्यंत पोहोचवण्यात बायकिंग ब्रदरहूडला यश आले. श्रीराम सेना उत्तर कर्नाटक प्रांत बैठक रविवारी बेळगाव येथे उत्साहात पार पडली. बैठकीस राज्यभरातील प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. धर्मजागृती, गोरक्षा आणि तथाकथित लव्ह जिहाद या विषयांवर सविस्तर चर्चा करत संघटनेने ठोस भूमिका घेण्याचा निर्धार व्यक्त केला. सदर बैठक प्रांताध्यक्ष रविकुमार कोकितकर यांच्या नेतृत्वाखाली पार पडली असून कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. गोमातेला राष्ट्रमाता दर्जा मिळावा यासाठी 27 एप्रिल रोजी राज्यातील प्रत्येक तालुक्यात निवेदन देण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला. येळ्ळूर येथे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे नूतन अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांचा सत्कार उत्साहात पार पडला. श्री चांगळेश्वरी मंदिरात आयोजित या कार्यक्रमात सीमावासियांच्या हक्कांसाठी लढा अधिक तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विलास घाडी होते. कार्यक्रमाची सुरुवात चांगळेश्वरी देवीच्या पूजनाने झाली. प्रास्ताविकात सतीश पाटील यांनी येळ्ळूर विभाग नेहमी सीमा लढ्यात आघाडीवर राहिल्याचे सांगितले. विविध वक्त्यांनी सीमा प्रश्नावर भूमिका मांडत युवकांना सक्रिय सहभागाचे आवाहन केले. सत्काराला उत्तर देताना मरगाळे यांनी महाराष्ट्र एकीकरण समिती ही सीमावासियांची अस्मिता असल्याचे सांगत न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच राहील असा विश्वास व्यक्त केला. कार्यक्रमाला समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. बिजगर्णी हायस्कूलमध्ये रोटरी क्लब ऑफ बेळगाव दक्षिणच्या सेवाभावी उपक्रमांतर्गत 25 नवीन बेंच देण्यात आल्या. बेंच सुपूर्त सोहळ्याचे उद्घाटन शिक्षण संस्था अध्यक्ष S.R. मोरे यांच्या अध्यक्षतेखाली दीपप्रज्वलन करून करण्यात आले. विद्यार्थिनींनी स्वागतगीत सादर केले आणि Y.P. नाईक यांनी वर्षभरातील उपक्रमांचा आढावा घेतला. या शाळेत सुसज्ज मैदान, इमारत, वर्गखोली, तज्ज्ञ शिक्षक व स्वतंत्र स्वच्छतागृह असून विद्यार्थ्यांना बेंचची आवश्यकता होती. रोटरी क्लबच्या या उपक्रमामुळे शैक्षणिक सुविधेत भर पडली असून उपस्थितांनी समाधान व्यक्त केले. रोटरी गव्हर्नर अशोक नाईक, अध्यक्ष डॉक्टर गोविंद मिसाळे आणि सचिव प्राध्यापक प्रणव पित्रे यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. संस्था उपाध्यक्ष S.M. जाधव, अशोक नाईक, गोविंद मिसाळे आणि प्रणव पित्रे यांनी ग्रामीण विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन केले. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.